चला आपण बघूया काय करतात सगळे. ही आमची प्रिशू आहे, ती झोपली आहे. हा आमचा आदिराज आहे, मस्ती करतोय. ही दिदी आहे आमची, जी आता आली आहे दात घसत. बाहेर बघू आपण. हे दादा पण आमचे आत्ताच उठली आहेत. ही गावाकडची सकाळची मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांना, नमस्कार. कशा आहेत सगळे नक्की सांगा. आमची चिल्ली पिल्लींची पण इथे मस्ती चालू आहे. चला आपण वरती बघू आता काय चालू. इथे अजून सगळे दोघं पण झोपलेत. हे दादा आहेत आमचे झोपलेले आणि हे माझे अहो. चला बाल्कनीतला व्ह्यू बघूया. सकाळची मॉर्निंग, मस्त असे बाल्कनीतला व्ह्यू. तुम्हाला आवडला की नक्की सांगा. इथे काय करतायत? बाबा इकडे उपमा चालू आहे. आम्हाला पण दाखव कोण आहे. आणि हा इकडे माझ्या दोन महिन्या सकाळी लवकर उठलो आणि उपमा दोन जावा मोठ्या आणि काय मधल्या. चला पाठीमागे बघूया आता. आणि इकडे सगळे दात घसत बसले. मस्त अशी सकाळची पहा. आता आम्ही सगळे फ्रेश होणार, ब्रेकफास्ट करणार, तयारी करणार. आमचं सगळ्यांचा ब्रेकफास्ट तयारी करून झाल्याने आम्ही निघालो आता फिरण्यासाठी. कुठे सांगते, थांबा जरा. आम्ही आमच्या टमटममध्ये बसलो आता. आम्ही निघालो आता दिवे आगरला गणपती मंदिरामध्ये. पाठून येते ती पण आमचीच टमटम आहे. आम्ही आता पोचलोय दिवे आगरला. दिवे आगर हे एक गणपतीचं मंदिर आहे. हे सुवर्ण गणपती मंदिर आहे. इथे दर्शनासाठी आलो आहे आम्ही. इथलं वैशिष्ट्य म्हणजे दिव्यागरमधील हे मुख्य मंदिर म्हणजे हे सुवर्ण गणपती मंदिर, जेथे सुमारे 1 किलो वजनाचा गणपती आहे. ज्यामुळे हे मंदिर दिव्यागर सोन्याचा गणपती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. आम्हाला सगळ्यांना तहान लागला होता म्हणून आम्ही गेलो ऊसाचा रस पिण्यासाठी आणि नंतर मग आम्ही दर्शनासाठी आतमध्ये गेलो. ह्या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य आहे की ही मूर्ती जी आहे ती समुद्रामध्ये सापडली होती. तेव्हापासून ती इथेच आहे. पूर्वी ती चोरीला पण गेली होती पण ती परत मिळाली. आम्ही आता इथून जातोय पुढे. एक रूपनारायण मंदिर आहे तिथे. आम्हाला ट्रॅफिक लागलं होतं म्हणून थांबलो होतो. आम्ही पोचलो आता रूपनारायण मंदिराच्या इथे. गणपती मंदिरापासून हे 15 मिनिटं अंतरावरच आहे मंदिर. रूपनारायण मंदिराचे विशेष म्हणजे ते दिव्यागर रायगड महाराष्ट्रामध्ये आहे. येथील प्राचीन आणि सुंदर मंदिर आहे हे, जे असं मानलं जातं की शिलाहार राजांचे कुलदैवत मानत होते. ते शिलाहार राजा होते, ते त्यांचं कुलदैवत मानत होते ह्या देवांना. येथे विष्णूचे केशव रूप असून सुंदर कलाकुसर आणि दशावतार कोरलेले आहेत.
आम्ही मंदिराच्या इथे पोचलो, चप्पल वगैरे काढले आणि आतमध्ये गेलो तेव्हा बाजूलाच नंदाबारव म्हणजेच ही विहीर आम्हाला दिसली. या मंदिराचे वैशिष्ट्य आहे, नंदाबारव या विहिरीचे नाव आहे. त्याच बाजूला हे जे मंदिर आहे ते सुमारे 1000 वर्षांपूर्वी बांधलेले आहे. आम्ही आत्ता आतमध्ये शूट करू शकलो नाही, अलाव नव्हतं ते, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही. दर्शन गेलं, थोडं बसलो आम्ही आणि निघालो. खूप भूक लागली होती सगळ्यांना, त्याच्यासाठी. उन्हात नाही, सावली होती जरासं. आम्ही हॉटेल शोधत एका हॉटेलला पोहोचलो. हॉटेलचं नाव आहे मांजरेकर कोकण स्वाद. नक्की भेट द्या इथे. इथून आतमध्ये एंट्री करताच आम्हाला इथे गणपतीचं दर्शन झालं. मस्त असं गणपतीचं दर्शन घेतलं आणि आम्ही गेलो जेवणासाठी. इथे पोपळी आहेत, पोपळींच्या झाडांच्या मध्ये अरेंजमेंट केली आहे टेबल्स लावून जेवण्यासाठी, म्हणजे निसर्गरम्य असं जेवण आस्वाद घेण्यासाठी. पण आम्हाला ते भेटलं नाही कारण सगळे टेबल्स फुल होते, त्याच्यामुळे आम्ही वरतीच जे अरेंजमेंट होती तिथे गेलो आम्ही जेवण्यासाठी. घरगुती असं जेवण आहे इथलं. सगळे जेवायला बसलो आम्ही. आम्हीच वाढून घेतलं, का तर इथे आम्ही जास्त माणसं आलो होतो आणि त्यांच्या इथे पटापट असं वाढणारं कोण नव्हतं, म्हणजे माणसं कमी होती त्यांच्याकडे, त्याच्यामुळे आम्ही आमचंच वाढून घेतलं आणि आम्ही जेवायला लागलो, कारण खूप भूक लागलेली आहे आम्हाला. इथे जे पाटी दिसतात ते आमचेच दोघं, दादा आणि माझी नणंद आहे, ती दोघं जण वाढत आहेत आणि आम्ही जेवतो आता. बघ, जेवण खूप छान होतं असं सांगितलं मला नवऱ्याने माझ्या. जेवलो वगैरे आणि थोडं टाइमपास करण्यासाठी खाली इथे पोपळ्यांमध्ये बसलो. तोपर्यंत टेबल्स रिकामी झाले होते. जेवण वगैरे सगळं झालं आणि आम्ही फोटोज वगैरे काढले जरा तिथे आणि निघालो श्रीवर्धन बीचला. जातानाच आम्हाला हा शेखाडीचा बीच लागला, जो खूप मोठा आहे, तुम्हाला दिसेलच पुढे. हे जाताना ह्या बोट दिसल्या आम्हाला, म्हणून म्हटलं जरा शूट करावं. कदाचित या होड्या मच्छीमारी करून आल्या असाव्यात. जो तिथून त्या होड्यांपासून जो समुद्र सुरू झाला आम्हाला जो दिसलाय,
तो इतका लांब समुद्र आहे शेखाडीचा, इतका लांब समुद्र आहे की आम्हाला ते मी तर पहिल्यांदा बघितलं एवढा लांब समुद्र. एवढा मस्त समुद्र बघता सगळे म्हणाले इथेच थांबूया का, पण नाही म्हणा. ऊन पण होतं आणि आम्हाला श्रीवर्धन बीचलाच जायचं होतं, कारण आमच्या घरापासून श्रीवर्धन जरा जवळ आहे, हे आम्हाला लांब पडलं असतं, म्हणून आम्ही श्रीवर्धन बीचलाच गेलो. मस्त होडी आता रिटर्न मासेमारी करून येते. फायनली आम्ही पोचलो श्रीवर्धन बीचच्या इथे. पण असं झालं की श्रीवर्धन बीच आम्ही जिथे आता उतरलो आहे तिथून थोडा एक 10 मिनटावरच आहे, पण पुढे इतकं ट्रॅफिक आहे की आम्हाला इथंच उतरावं लागलं. मग इथून आम्ही पुढे चालत गेलो. ते बाजूला एक भैरवनाथ मंदिर होतं, पण आम्ही तिथे काही गेलो नाही, कारण संध्याकाळ होत आली होती आणि आम्हाला बीचवर मस्ती करायची होती, म्हणून आम्ही चालतच निघालो. बघा किती ट्रॅफिक आहे इथे. आम्ही आता पोचलो इथे बीचवर. बीचच्याच बाजूला इथे खवले मांजरचं एक पोस्टर लागलं होतं, म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावं. बहुतेक ते इथे भेटतात असं दिसत असतील कदाचित, म्हणून ही लावलं इथे. आणि इथून पुढे एक पांढऱ्या पट्ट्याचं गिधाड, त्यांनी ते पण पोस्टर लावलं इथे. आढळत असणार म्हणूनच ते लावलंय वाटतं. इथे थोडं पुढे गेल्यावर हा खेकड्याचा एक स्टॅच्यू ह्यांनी बनवलाय मेटलचा. मस्त असा श्रीवर्धनचा बीच. नक्की या इथे, कारण इथे बोटिंग वगैरे अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत या इथे श्रीवर्धन बीचवर. तुम्हाला पण खूप मजा येईल. आणि मस्त जरा नाचलो वगैरे. रील्स काय म्हटलं की काही सोडतच नाही कोण, त्याच्यामुळे थोडं तेच करत होतो, पण काय आम्हाला काही जमलं नाही. आम्ही सोडलं, थोडं नाचलं वगैरे. अजून आमची दादा टिंगर करत होते. थोडं पाण्यामध्ये पण मस्ती केली. इथे लहान मुलं पण खूप खेळतायत. हे आमची चिल्ली पिल्ली सगळी आमच्या घरातली. पाण्यातून बाहेर यायचं नावच घेत नव्हते.
ही आमची अवणी, हा आमचं कैवल्य. ह्या आमच्या आई आणि दादा आहेत. ह्या आमच्या 2 नंबर माझी जाव. ह्या दीदी आहेत आमच्या. सगळे बोटिंगसाठी हे करत होते. मग फायनली आम्ही बोटिंगसाठी वरती चढलो. आम्ही एक 8 जण होतो. 8 जणांचे आमचे त्यांनी 1500 रुपये घेतले. माझंही लाईफ जॅकेट काही माझ्या साईजचं भेटतच नव्हतं. माझी इतकी चिडचिड झाली होती ना तेव्हा, आणि त्यात माझी सीट पण मला भेटली नाही. मग फायनली आम्ही आमच्या सीट ॲडजस्ट केल्या आहेत आणि आता आमची बोट निघाली. आणि फोटो करत होतो तर ते जे बोटवाले जे काका आहेत ते म्हणाले की पुढे जाऊन मध्यावर आम्ही 5 मिनटं थांबवतो बोट, तेव्हा तुम्ही काय फोटो काढायचे ते काढा. तरी हे पाणी बापरे मस्त वाटत होतं ना. असं वाटत होतं तिथेच थांबावं, पण ते शक्य नाही. इथे थोडा वेळ आम्ही थांबलो, फोटो काढले आणि आमचा लास्टचा एंड असा झाला. आम्ही घरी आलो, जेवलो, थोडी मस्ती करायची म्हणून गेम खेळले. आदल्या दिवशी पण आम्ही हाच गेम खेळला होता, म्हणून आता पण मजा आली होती. काल पण आज पण तेच केलं. चार वर जोर दे चार. चार वर जोर दे. असा 4 पाय गेला जोर दे. कोण नाही त्याच्यामध्ये. हिंदी पिक्चर आहे ना. बोलवत होते खेळायला, पण आज मी इतकी दमली होते ना की मला अजिबात खेळायची इच्छा नव्हती. व मी पाठपासून थोडं शूट करत होते. हा अमिताभ बच्चनचा एक मूवी होता सूर्यवंशी, तो दिला होता. माकड म्हटलं असतं. आता तुम्ही एवढ्या का धुरंदर बिरंदर सांगू परवा धुरंदर मी असा धूर दाखवत होता. धूर काय पण बोलत ये ना स्नेहल. तुला ऍक्टिंग करायची, तू राहायचं. ये लवकर. हे आमच्या टीम मध्ये येत नाहीये. लांबून मजा घेते. जर वेगाचा काय दिलात ना तर बघा मग काय खरं नाही तुमचं उद्या. हॉलिवूड नको बाबा. आणि आम्ही केलं झोपडी. कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की सांगा.